सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार। महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 मधील 8वा युनिट जे डिजिटल ICT या युनिटच्या खाली येणारे जे डिजिटल इनिशिएटिव्ह इन हायर एज्युकेशन या सब टॉपिक मध्ये काही डिजिटल इनिशिएटिव्ह बद्दल मी तुम्हाला माहिती सांगत होतो। त्याच्यातील अजून एक डिजिटल इनिशिएटिव्ह आहे, त्याचं नाव स्वयंप्रभा। स्वयंप्रभा म्हणजे काय? स्वयंप्रभा कधी सुरू झाले? स्वयंप्रभाचा हेड ऑफिस कुठे आहे? स्वयंप्रभा काय काम करीत आहे? स्वयंप्रभामुळे कोणाला फायदा होतो? स्वयंप्रभामध्ये किती चॅनल्स आहे याच्यावरती आपण बघूया। स्वयंप्रभा हे DTH TV चॅनलचा एक ग्रुप आहे। DTH TV चॅनलचा एक ग्रुप आहे। हे भारत सरकार मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन यांच्या अंतर्गत ही डिजिटल इनिशिएटिव्ह सुरू झालेली आहे। ह्याचं कार्य काय आहे तर कॉलेज विद्यार्थ्यांना म्हणजे हायर एज्युकेशन आणि स्कूल एज्युकेशन आणि कॉम्पिटिटिव्ह प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांना हाय क्वालिटी उत्कृष्ट दर्जाची इन्फॉर्मेशन, लेक्चर, ऑडिओ, व्हिडिओ हे मुलांना टीव्ही मार्फत विद्यार्थ्यांना गायडन्स करायचा आहे। हाय क्वालिटी कंटेंट मटेरियल विद्यार्थ्यांना पोहोचवायचं आहे। आता बोर्डवर लिहिलेलं प्रत्येक पॉइंट प्रमाणे आपण बघूया। स्वयंप्रभा मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन अंतर्गत हे प्रोग्राम सुरू झाले। 7 जुलै 2017 रोजी स्वयंप्रभाचं उद्घाटन झालेलं आहे। हाय क्वालिटी एज्युकेशनल प्रोग्राम्स स्वयंप्रभाद्वारे म्हणजे DTH TV चॅनल्सद्वारे DTH डायरेक्ट टू होम ह्याच्याद्वारे विद्यार्थ्यांना एज्युकेशनल प्रोग्राम पोचवतात। म्हणजे 24 तास आणि 7 दिवस 24 आवर्स आणि 7 डेज पूर्ण आठवडाभर विद्यार्थ्यांना ऑनलाईन थ्रू मार्गदर्शन स्वयंप्रभाद्वारे करण्यात येत आहे। तर दर दिवशी 4 तासांचा एक प्रोग्राम असतो आणि ते 5 वेळ बघा 5 वेळा ते रिपीट टेलिकास्ट करीत असतात। 4 तासांचा एक प्रोग्राम असतो। तर आतापर्यंत कुठला टेक्नॉलॉजी वापर केले त्यांनी? MPEG-2 हे टेक्नॉलॉजी DD स्वयं ह्या DT चॅनलचा प्रोग्राम आतापर्यंत MPEG-2 हे टेक्नॉलॉजी वापरत होते। आता 2023 पासून MPEG-4 हे टेक्नॉलॉजी वापर करीत आहे। गुजरात येथे गांधीनगरमध्ये बिसाग-जी याच्याद्वारे हे DTH TV चॅनल्स प्रसारित करीत आहेत। तर हे सॅटेलाईट कोणतं सॅटेलाईट आहे? GSAT-15 ह्या सॅटेलाईटद्वारे GSAT-15 या सॅटेलाईटद्वारे स्वयंप्रभाचा टेलिकास्ट करण्यात येत आहे। तर स्वयंप्रभामध्ये जे कंटेंट आहे, कंटेंट प्रोव्हाइड करण्याची कामं IIT आणि UGC CEC आणि IGNOU अशा प्रकारे इवन NCERT सुद्धा ह्याला कंटेंट प्रोव्हाइड करतात। इन्फ्लिबनेट इन्फॉर्मेशन अँड लायब्ररी नेटवर्क जे गांधीनगरमध्ये आहेत गुजरात येथे, ते ह्या स्वयंप्रभाची पोर्टल मेंटेन करण्याची कामं करीत आहे। तर एकूण स्वयंप्रभामध्ये 3 विभाग आहे। तर हायर एज्युकेशनसाठी, स्कूल एज्युकेशनसाठी आणि साथीसाठी। हायर एज्युकेशन ते डिग्री, सिनियर कॉलेज आणि विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एकूण 40 DTH TV चॅनल सुरू केलेले आहे। हे महाराष्ट्राची सेट एक्झाममध्ये गेल्या वर्षी विचारलेले हे प्रश्न आहेत बघा। हायर एज्युकेशनमध्ये किती ह्यापूर्वीचा 2021चा जो सेट एक्झाम होता त्यावेळी सुद्धा महाराष्ट्राची सेट एक्झाम पोस्टपोन झालेली होती। 2 दिवस पेपर राहिलं होतं, त्याच्या आधी पोस्टपोन, जेव्हा कोरोनाच्या काळात बरं का। म्हणजे हॉल तिकीट आमच्या हातात हॉल तिकीट आले होते, सगळं रेडी, सोलापूर सेंटर मिळालं होते, आम्ही जाणार होतो, अचानक पेपर पोस्टपोन झालेले आहे। कधी पण पोस्टपोन होऊ शकतात। झालं तर बरं होईल। काही हुशार विद्यार्थी नको म्हणा लागले, पुढं नको सर, आता शोध दे पेपर। हायर एज्युकेशनमध्ये एकूण 40 DTH चॅनल्स
जेव्हा हा पेपरला प्रश्न होता ना त्यावेळी 32 DTH टी व्ही चॅनल्सचा उत्तर होता, परंतु त्यावेळी 34 DTH चॅनल्स झाले होते. पुन्हा आम्ही विद्यापीठाला तक्रार केलं होतं म्हणून सर्वांना मार्क्स त्यांनी दिले. आता हे DTH टी व्ही चॅनल्स आता वाढलेलं आहे. कॉलेज विद्यार्थ्यांसाठी 40 DTH चॅनल्स आहे. स्कूल एज्युकेशनसाठी म्हणजे शालेय विद्यार्थ्यांसाठी 280 DTH चॅनल सुरू झालेले आहे. सुरुवातीला फक्त 12 DTH चॅनल्स होते. 1 ते 12 विद्यार्थ्यांसाठी म्हणजे पहिली वर्ग ते 12वी वर्गापर्यंत प्रत्येक वर्गाला एक DTH चॅनल्स सुरू झाली होती. आता PM ई विद्या म्हणतात त्याला. स्कूल एज्युकेशनसाठी ते DTH चॅनल्स आहेत, त्याला PM प्रधानमंत्री ई विद्या ह्याच्या अंतर्गत सध्या 280 DTH टी व्ही चॅनल्स कार्यरत आहे. साथी काल सांगितलं मी ह्याच्यावरती कॉम्पिटेटिव्ह एक्झाम प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 7 DTH चॅनल्स आहे प्रत्येकांना. म्हणजे मेडिकल विद्यार्थ्यांसाठी एक, JEE विद्यार्थ्यांसाठी एक, RRB विद्यार्थ्यांसाठी एक, असे जे 7 चॅनल्स आहे त्यांच्यासाठी हे वेगळं आहे. आता आपण बघूया हे हायर एज्युकेशनसाठी जे 40 DTH चॅनल्स आहे हे नेट एक्झाममध्ये विचारलेले प्रश्न होते बघा. तर प्रमुख 40 DTH चॅनल्स आहे त्याचं नाव बघा, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. वागीश टी व्ही चॅनल्स हे लँग्वेज आणि लिटरेचर विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करीत आहे. DTH चॅनल नंबर 2 संस्कृतीसाठी म्हणजे विशेष म्हणजे कल्चर, इंडियन कल्चर रिलेटेड इन्फॉर्मेशन या संस्कृती टी व्ही चॅनल्सद्वारे देण्यात येत आहे. प्रबोध हे सोशल स्टडीसाठी DTH चॅनल्स आहे. सारस्वत एज्युकेशन आणि होम सायन्स विद्यार्थ्यांसाठी सारस्वत काम करीत आहेत. प्रबंधन हे कम्युनिकेशनसाठी. विधिक हे लॉसाठी, हे नेट एक्झामला विचारलेले प्रश्न विधिक. कौटिल्य हे इकॉनॉमिक्स आणि कॉमर्स विषयासाठी मार्गदर्शन करीत असलेले DTH चॅनल्स आहे. DTH चॅनल नंबर 8 आर्यभट्ट फिजिक्स विषयासाठी. 9वा DTH चॅनल्स स्पंदन लाईफ सायन्स विद्यार्थ्यांसाठी. 10वा दक्ष अप्लाइड सायन्ससाठी हे DTH टी व्ही चॅनल्स आहे. 11वा DTH टी व्ही चॅनल्सचं नाव नाही. 11वा चॅनल्स ह्युमॅनिटीसाठी काम करीत आहेत. 12वा चॅनल्स बेसिक सायन्ससाठी काम करीत आहे. 13वा प्रोफेशनल एज्युकेशनसाठी काम करीत आहेत. 14वा ओपन युनिव्हर्सिटीमधील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काम करीत आहेत. 10, 11, 12, 13, 14 ह्या टी व्ही 11, 12, 13, 14 ह्याचं नाव नाही, टी व्ही चॅनलचं नाव नाही, परंतु कोणासाठी हे काम करीत आहेत तिथे लिहिलं. 15वा DTH टी व्ही चॅनल्स हे टीचर्स ट्रेनिंगसाठी म्हणजे टीचर एज्युकेशनसाठी काम करीत आहे. 16वा DTH टी व्ही चॅनल्स वोकेशनल स्किल्ससाठी काम करीत आहे. 17वा टी व्ही चॅनल्स बायोटेक्नॉलॉजीसाठी. 18वा इलेक्ट्रॉनिक सायन्ससाठी. 19वा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी. 20वा फिजिकल सायन्ससाठी. 21वा टेक्स्टाईल इंजिनिअरिंगसाठी. 22वा IIT पालसाठी. 23वा सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी. 24वा ॲरोनॉटिकल इंजिनिअरिंग. 25वा सोशल स्टडी. 26वा मॅनेजमेंट. 27वा मेकॅनिकल इंजिनिअरिंग. 28वा मीडिया कम्युनिकेशन. 29 आर्किटेक्चर आणि इंटेरियर डिझाईन. 30वा कॉम्प्युटर सायन्स. 31 बायोमेडिकल. 32वा ब्रिज कोर्सेस. 33वा नॅनो टेक्नॉलॉजी. 34वा हेल्थसाठी. 35वा मेटॉलॉर्जीसाठी. 26वा लाईफ स्किल. 37वा केमिकल. 38वा मॅथमॅटिक्ससाठी. 39वा डान्स इंडियन क्लासिकल म्युझिकसाठी. आणि 40वा टी व्ही चॅनलचं नाव दिलेलं आहे त्यांनी व्यास, UGC व्याससाठी हे काम करीत आहेत. म्हणजे 1 ते 10 टी व्ही चॅनलचं नाव आहे आणि डायरेक्ट 40वा टी व्ही चॅनलचं नाव आहे. बाकीचे टी व्ही चॅनलचं नाव नाही, फक्त कोणासाठी हे काम करीत आहे हे माहिती ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. थोडं फास्ट सांगितलं. पेपरला महत्त्वाचं हे आहे की डायरेक्ट स्वयंप्रभा हे काय आहे तर हे DTH टी व्ही चॅनलचं एक समूह आहे. ओके, कॉलेजसाठी, हायस्कूलसाठी आणि साथीसाठी टी व्ही चॅनलचं ग्रुप थोडं लक्षात ठेवा. थँक्यू सो मच. नमस्कार. हे डिटेल नेटसाठी उपयोग होणार आहे, बाकीचं महाराष्ट्राचे सेटसाठी. चला पुन्हा एकदा आता 12 वाजलेले आहे. सकाळी आपण क्लास कंटिन्यू करू. ओके, वेळ बघताय पुन्हा. थोडं मला पण आता पेपरची कामं आहे. कामं करून आता आलो. उद्या सकाळी घेऊ क्लास.
थँक्यू सो मच फॉर सपोर्टिंग मी. आय नीड युअर ब्लेसिंग. आय एम विथ यू. थँक्यू.